मग ती कामाक्षा माता तिथे बसेल आणि ही पार्वती माता आहे. हनुमानाची मगर मारले हो, या गावाचं नाव कालनेमी होतं, आता कावनई झालं गाव. वय आता 57 आहे. माझा हा 136वा ट्रेक आहे. मला स्वराज्याचा अभिमान पण राहतो बरोबर आहे. आणि गर्वानी मान ताट होते. नावाबाप तोंडातून शब्द येतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. मंडळी नमस्कार. आपण आता सकाळपासून निघालेलो आहोत आणि आपण आलेलो आहोत कावनई किल्ल्याच्या इथे. कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी आधी आपण गजानन महाराजांची तपोभूमी आणि गजानन महाराजांचा मठ बघितला. त्याच्यानंतर आपण कपिलधारा तीर्थक्षेत्र इथे आलो. त्या कपिलधारा तीर्थक्षेत्राचं महत्त्व आपण तिथल्या पुजाऱ्यांकडून ऐकलं आणि या सगळ्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतो आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन जरूर बघा. आणि आता आम्ही कावनई किल्ल्याकडे चाललो आहे. हे खाली जे कावनई गाव दिसतं आहे तुम्हाला, या गावातूनच या किल्ल्याची वाट सुरू होते. आणि हा किल्ला साधारण म्हणजे खूप मोठा असा नाही आहे. तर आपण आता किल्ल्याकडे चाललो आहे. इथून पुढे गेल्यावर आता साधी पायवाट आहे, मग पायऱ्या लागतात. हा किल्ला मराठ्यांनी कधी जिंकून घेतला याची नोंद कुठे नाही आहे, पण हा किल्ला साधारण मुघलांनी बांधला असं म्हटलं जातं. 1750 ते 1765 या वर्षांमध्ये पेशव्यांनी एका युद्धात मोठी विजयश्री खेचून आणल्यावर जीर्णोद्धार केला. कामाक्षी देवीला सोन्याचे आणि चांदीचे दागिने चढवले. दागिने आजही मंदिराकडे उपलब्ध आहेत आणि काही विशिष्ट दिवशी म्हणजे साधारण चैत्री पौर्णिमा किंवा अजून काही महत्त्वाचे दिवस असले की त्या दिवशी ते दागिने देवीला चढवले जातात. तर आता आपण कावनई किल्ल्याकडे जाऊया. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता पुढे जाऊया. सकाळपासून निघालो होतो. वाटेत फक्त कॉफी घेतली. आता जरा नाश्ता करतो. ब्रेड जाम तेजसनी आणलेला आहे. आता जाम लावून ब्रेड खायला घालतोय तो आम्हाला, जाम लावून. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनई हे ठिकाण पर्यटकांसाठी अनेक दृष्टीने परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबरच गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो. पहिला टप्पा चढून आल्यावर इथे छोटीशी शिडी आहे. कावनई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ 11,32,000 वर्षे प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते. तर हा टप्पा चढून आलेलो आहे आपण. मागे आपल्याला बुरुज दिसतोय. बुरुजावर आपला भगवा झेंडा फडकतोय. आता आपण वरती जाऊया. श्री कावनई क्षेत्राजवळ कावनई गड आहे. हे ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. कावनई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्यात आल्याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी गडावर असणाऱ्या कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद पेशव्यांच्या बखरीमध्ये आहे. तर मित्रांनो, इथून पुढे दगडी पायऱ्या सुरू झाल्या आणि वरती त्या शिड्या आहेत. आता आपण त्या शिड्यांनी आणि तिथे तुम्हाला दरवाजाचं बुरुज आणि दरवाजाची कमान दिसत असेल. आता तिथून आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा मित्रांनो, इथून आपल्याला पुढे दगडी पायऱ्या आणि त्याच्या मागे जी ती शिडी आहे आणि पुढे दरवाजाची कमान आहे. तर आता आपण वरती जाऊया.
अर्ध्या पायऱ्या चढून वर आल्यावर थोडंसं उजव्या हाताला वळलं की एक छोटी गुहा दिसून येते. त्या गुहेत कोणीतरी राहत असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊन बघितले नाही. वातावरण स्वच्छ असेल तर गडावरून कळसुबाईची डोंगर रांग, त्र्यंबक रांग, ट्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. तर मित्रांनो, आता इथून शिडी चालू झालेली आहे. आपल्या आता शिडीने वर जायचं आहे, तर आपण सुरू करूया. गडावर राहण्याची व जेवणाची कोणतीही सोय नाही. तसेच येताना पुरेसे पाणी घेऊन यावे. तर शिड्या चढून आल्यावर इथे आपल्याला दरवाजाची कमान बघायला मिळते. आणि आता इथून परत वरती जायला दगडी पायऱ्या आहेत. तर आपण तिकडे जाऊया. तर महादरवाज्यातून आल्यावर इथे आपल्याला एक छोटीशी गुहा बघायला मिळते. आणि इथे पाणी पण आहे, पण ते खराब झालेलं आहे, पिण्यायोग्य नाही आहे. तर आता आपण इथून वरती जाऊया. दरवाजा चढून वरती आल्यावर पहिले आपण उजव्या हाताला चाललो आहे. तिथे आपल्याला आपला भगवा ध्वज फडकताना दिसतोय. तर तिथे बुरुज आहे आणि तिथे जायला पण पायऱ्या आहेत, दगडी कोरीव पायऱ्या. योग्य शब्द हर्षदने सुचवलेला आहे आपल्याला. हा बघा, पाठीमागे आपला भगवा ध्वज फडकतोय. हा सुंदर दिसतोय फडकताना. आता झेंडा बघून आपण परत आलेलो आहे. आणि दरवाजाच्या पायऱ्या चढून आल्यावर तिथे आपण उजव्या हाताला वळलो होतो, त्या जागी परत आलो. आणि आता आपण पुढे चाललो आहे. इथे आता वरती चढून आलो, आपल्याला मागे तळं दिसत असेल आणि तळ्याच्या बाजूला मंदिर आहे. आणि हे कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तर आता आपण तिथे जाऊया. तर इथे आपल्याला हे पडझड झालेले अवशेष दिसून येत आहेत. आता हे नक्की कशाचे आहेत ते आता आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला याची माहिती मिळाली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगतो. जसं की ते जुन्या वाड्या मंदिराचेही एखादे अवशेष असू शकतात. तर आता आपण इथे आपल्याला जी मंदिरं दिसत आहेत तिथे जाऊया. भगवान महादेवांचं मंदिर आहे, पिंडी आहे, नंदी आहे. या मंदिराचं नुकतंच काम झालेलं दिसतंय. तर आता याच्या मागे जे देवीचं मंदिर आहे तिथे जाऊया आणि तळही बघूया आपण. तर महादेवाचं मंदिर बघून आल्यावर इथे आपल्याला दुसरं मंदिर लागतंय. हे चामुंडा देवीचं हे मंदिर आहे आणि अत्यंत सुंदर आणि छोटंसं देखणं असं हे मंदिर आहे.
आता इथून आपण पुढे जाऊया, दुसरं अजून एक मंदिर आहे तिथे जाऊया. तर मित्रांनो, इथलं हे तिसरं मंदिर आहे कामाक्षी देवीचं, ज्याची मी तुम्हाला आख्यायिका मगाशी थोडक्यात सांगितली होती की जेव्हा पेशव्यांनी एका मोठ्या युद्धात लढाई जिंकली तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि देवीला सोने चांदीचे दागिने अर्पण केले, जे मंदिराकडे आजही आहेत. आणि ते काही विशिष्ट दिवशी, जशी चैत्र पौर्णिमा किंवा अजून काही दिवस असले की ते देवीला चढवले जातात. तर आता अजून इथे एक समोर तलाव आहे, त्या तलावात भरपूर मासे दिसतात आपल्याला, ते बघूया आणि अजून काही माहिती मिळते, अजून गडावर काय काय बघण्यासारखं आहे ते बघूया. तर मित्रांनो, जसं तुम्हाला म्हटलं इथे तळ आहे, त्यात भरपूर मासे आहेत, तुम्ही बघू शकता. त्यांना खायला घातलं आता आरशेदनी, इथे सगळे एकदम वरती आलेले आहेत. मित्रांनो, इथे आपल्याला हे तळं दिसतंय, खूप छान पाणी आहे, भरपूर मासे आहेत त्याच्यात, पाणी एकदम थंडगार आहे, पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. तर गडावर अजून कुठे पाणी साठा आहे का आपण बघूया. सटकून जाते. हा, सटकून जाते. हा, लगेच फक्त खायापुरतं येतील. खायापुरतं वर कसं खायापुरतं लाड लायचं. तर आपल्याला आपण इथे मंदिरात आलेलो आहे गडावर, आणि इथे आपल्या बाबा भेटलेले. बाबा, तुमचं नाव काय? माझं नाव लहान. लहान उभा. आणि तुम्ही साधारण किती वर्ष, म्हणजे मला 25 वर्ष झाली. 25 वर्ष ते इथे गडावर राहतात. तर आता ते गडाविषयी आणि मंदिराविषयी थोडीशी माहिती आपल्याला दे. आता हे आहे पार्वती माता, हा, आणि तो भोलेनाथ. भोलेनाथ बिन पार्वती माताचं चालन झगडा. हा, म्हण तू काय शंकरा येडाय, म्हण तू राम राम करतो, राम सीता करता भटकतो, म्हण तू राम राम करतो. म्हण काय करायचं, म्हण परीक्षा नाही घ्यायची. हीच सीताचं रूप खाली घेऊन गेली. किती बी राम येलेच होते तिथे, किती थटून आली, तू माझी माता आहे, तुला सीता नाही म्हणणार. मग मी व्यवस्था तू तिथेच बस राम राम करीत. मग ती कामाक्षा माता तिथे बसेल, ही पार्वती माता आहे. लक्ष्मीला शक्ती लागली, हनुमान चाला असं वरून. तर येईल कालनी मी राक्षस रावणांना पाठवला होता, जा तिथे राम राम करीत बस, म्हणजे हनुमान थांबल. मग तो इथं आला. तो कालनी मी राक्षस होता, राम राम करीड. हनुमानला वाटलं आपला कोणीतरी साथी आहे, मग तो इथं उतरलो. मग तो त्यानं काय केलं, मगरीचं रूप घेतलं कालनी मी राक्षसाला. ते हनुमानला गिळाय गेली.
हनुमानाची मगर मारले हो या गावाचं नाव कालनेमी होतं, आता कावणे झालं बाबा. आता कोणता किल्ला सांगत आहे? कावणे किल्ला सांग. जय माता. जय माता. चला मित्रांनो, आपल्याला बाबांनी खूप छान माहिती दिली आहे. आता आपण पुढचा गड बघायला जाऊ. आता मंदिरापासून निघालेलो आहे आपण आणि इथे खाली एक आपल्याला टाकं दिसतंय, तर तिथे जाऊन बघूया. आणि पिण्याचं पाणी पण इथे आहे असं आपल्याला समजलं आहे, तर आता तिथेही जाऊन बघूया कुठे येते पिण्याचं पाणी. मित्रांनो, इथे गडाची तटबंदी आहे. आणि हे बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि हा खाली पूर्ण डोंगर उतार आहे. ही तटबंदी खाली पण आहे. आणि खाली ह्या डोंगरावर दिसत असेल हे चऱ्या मारल्या आहेत, पाणी अडवण्यासाठी असतं, जेणेकरून पाणी सगळं झिरपून जाऊ नये, ते डोंगरात मुरावं त्यासाठी या चऱ्या मारलेल्या असतात. खाली तुम्हाला शेततळं दिसत असेल. आणि हा समोर दिसणारा नजारा बघा, हा सह्याद्रीच्या डोंगर रांगा. आणि हे जे पाणी दिसतंय हे बाहुली डॅमचं आहे, बॅकवॉटर. तर मित्रांनो, इथे आपल्याला थोडासा पाण्याचा साठा दिसतोय आणि तिथे माशा वगैरे. हे दगडातनं झिरपून आलेलं पाणी आहे. आणि पण हे पाणी बहुतेक पिण्यायोग्य आहे, पण आपल्याला नक्की माहिती नाही आहे. इथे तुम्ही बघाल, इथे गडाची तटबंदी आहे. इथे गडाची तटबंदी आहे. हा खालचा परिसर, कावनई गाव. आणि हे जे तुम्हाला दिसतंय पाणी, हे सगळं वैतरणाचं बॅकवॉटर आहे. आता आपण इथून पुढे जाऊया. इथे पण वरती मित्रांनो थोडेसे अवशेष आहेत, जुनं बांधकाम आहे, पडझड झालेलं आहे. आणि इथे पण एक साधारण दगड असा चौकोनी तुम्हाला दिसत असेल, काहीतरी असणार इथे, कारण हे खांब लावण्याचे चौकोन इथे दिसून येत आहे. त्यामुळे कारण हे साधारण पठारी भाग आहे, तर याच्यावर काही वास्तू असण्याची शक्यता आहे. हा अजून एक चौथरा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि थोडीफार तटबंदी. आणि हे बघा, इथे पूर्ण या जे पठार लागले आपल्याला, इथे खांब रोवण्यासाठी जे चौकोन केले जायचे पूर्वी, लाकडी खांब रोवण्यासाठी, ते पूर्ण इथे ह्या दगडांवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे ही गडाची तटबंदी आहे. हा जो परिसर दिसतोय तुम्हाला, याच्यातही कदाचित काही अवशेष असू शकतील, परंतु आता तिथे भरपूर गवत माजलेलं आहे, त्यामुळे तिथे जाणं आत्ता शक्य नाही आहे. तर आता आपण इथून परतीच्या प्रवासाला लागतोय. तर मित्रांनो, आपण आता कावनई किल्ला उतरतोय. आपल्याला एक काका भेटलेले आहेत. काका पुण्याहून आलेत आणि एकटेच आलेत. काका, तुमचं नाव काय? मी बाळासाहेब बबनराव शेळके. आणि हा तुमचा कितवा किल्ला आहे? माझा 136वा ट्रेक आहे. वा, माझं वय आता 57 आहे. बापरे. आणि मी ग्रामपंचायत अधिकारी आहे. सुट्टीच्या दिवशी मी इकडे असतो. अरे वा. आणि सुट्टी पूर्ण एन्जॉय करतो. आतापर्यंत 136 किल्ले झाले. हां आणि जे समाधान आहे हां. याच्या ट्रेकिंगमध्ये, ते समाधान कुठूनच येणार नाही. कुठून? छत्रपतींच्या जर स्मृती आपल्याला जाग्या ठेवायची असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. आणि तरुण पिढींना तर हे अत्यावश्यक आहे. यामुळं जरा थोडा नाही पण मोठ्या प्रमाणात स्वराज्याचा अभिमान पण राहतो. बरोबर आहे. आणि गर्वानी मान ताट होते. आणि आपाप तोंडातनं शब्द येतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. बरोबर आहे. आणि काका, तुम्ही एकटेच फिरता? हो, सोलो ट्रेक असतो माझा. सोलो ट्रेक असता? माझे जोडीदार पण आहेत. हां जर ते आले हां. तर त्यांच्यासह, त्यांच्यासह. नाहीतर मग
ते घेतो मी, कोणाची वाट पाहत नाही शक्यतो. बरोबर आहे. मनाने ठरवलं तिकडे जातो. वा मस्त मस्त. हे फार विदर्भातले पण किल्ले केल्यात, तिकडे कोल्हापूर पण पाहिलेत. फक्त समुद्र किनाऱ्याचे किल्ले बऱ्यापैकी ठेवलेत. हा. ते उतारवायत करायचे कारण ते जास्त ट्रेकिंग नाहीत. बरोबर आहे. तर मी 2-2 दिवस थांबतो मी. अरे वा. हा. पण सगळं गाडी ट्रेकिंग आहे, मी क्लाइम्बिंग करतो, अरे वा. रॅपलिंग करतो, सगळं साहित्य आहे माझ्याकडे. सगळं. ह्या बाजूला आपल्याला AMK ट्रेक आहे. हो. AMK मी 2 दिवसाचा ट्रेक केला. त्याच्यानंतर पलीकडचा गोरगड, सिद्धगड, मोरोशीचा भैरवगड, हां. सगळे किल्ले केले. वा वा वा. काकांचा 57व्या वर्षी मस्त असा उत्साह आहे. आपण आत्ता तरी ह्या वयात सुद्धा आपण पटकन थकतो, पण काका थकत नाहीयेत. नाही चला. कंटिन्यू 22 तासाचं माझं हे रेकॉर्ड आहे. वा. नॉनस्टॉप चालणार. काका 22 तास नॉनस्टॉप चालणार. नॉनस्टॉप चाललेले आहेत. वा. तर काका तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आणि ट्रेकसाठी शुभेच्छा. शुभेच्छा, आम्ही शुभेच्छा. आता खाली होतो. काका जो तुम्हाला त्रेंगलवाडीचा शुभेच्छा. ट्रेक करून आलेत, तो आता आपल्याला करायला जायचं. चला. तर मित्रांनो, आता आपला कावनई किल्ला बघून पूर्ण झालेला आहे. तसा किल्ला छोटासा आहे आणि वरती चढून यायला साधारण अर्धा तास जास्त लागतो. आणि किल्ल्यावर फार काही पडझड झालेले अवशेष आहेत, काही 1-2 मंदिरं आहेत आणि छोटासा किल्ला आहे पण सुंदर आहे. दरवाजाचं बांधकामसुद्धा कमान अजून तरी व्यवस्थित शाबूत आहे. तर आता आपण इथून खाली उतरायला परत सुरुवात करूया. तुम्हाला या किल्ल्यावर यायचं असेल तर साधारण मुंबईपासून 120 ते 125 किलोमीटर, नाशिकपासून 40 ते 50 किलोमीटर आणि पुण्याहून साधारण मला वाटतं 200 किलोमीटर तरी असेल. आणि तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता किंवा तुम्ही कसाऱ्याला उतरून इगतपुरीला येऊन इगतपुरीहून तुम्हाला इथे येण्यासाठी जीप मिळतात किंवा कसाऱ्याहून जीप करून तुम्ही इगतपुरीला या, इगतपुरीहून पुन्हा पुढे दुसरी गाडी मिळते. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल, मुंबई नाशिक महामार्गावरनं यायचं आहे. घोटी टोलनाका सोडल्यावर साधारण 1.5 किलोमीटर पुढे खंबाळे फाटा आहे आणि तिथून साधारण 8 किलोमीटर पुढे कावनई गाव आहे. त्या कावनई गावाच्या थोडं आधी गजानन महाराजांचं मंदिर आहे, मठ आहे, त्यांची तपोभूमी आहे ती. त्याच्या पुढे थोडं कपिलधारा तीर्थक्षेत्र आहे, तेही अगदी बघण्यासारखं आहे. आणि तिथून पुढे कावनई गावात आले की कावनई गावातून तुम्हाला गडावर येणारी वाट मिळते. त्या वाटेने तुम्ही अगदी अर्ध्या तासात गडावर याल आणि तुम्हाला गड बघता येईल. फार छोटासा सुंदर गड आहे. नक्की या ठिकाणाला जरूर भेट द्या. तर आता आपण इथून पुढे जाऊया आणि आपल्याला पुढचा गड करायचा आहे त्रिंगलगड. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर चला आता उतरूयात. बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओत.